या सर्व कलाकारांचं आम्ही तिवरेमेढे गावातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद। पहिला सन्मान करतोय श्री शाहीर विकासजी लांबर यांचा, आमच्या गावचे 1 नंबर मानकरी प्रभाकरजी सुर्वे यांच्या शुभ हस्ते शाहीर श्री विकासजी लांबर यांना सन्मानित आम्ही करतोय। आपल्या सुमधुर वाणीतून महाराष्ट्रभर ज्यांनी नाव कमवलं असेल श्री विकासजी लांबोरे, गाव विवळी केळंबे, तालुका लांजा। धन्यवाद शाहीर। पुढील सन्मान गायिका तृप्ती जाधव, गाव खेड, सन्मानित करतील 2 नंबर मानकरी श्री किसनजी सुर्वे यांच्या शुभ हस्ते गायिका तृप्ती जाधव, मुक्काम पोस्ट खेड, सन्मानित करतायत 2 नंबर मानकरी किसनजी सुर्वे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। त्यानंतर श्री संजय होरंबे उर्फ डावादादा, गाव पानवळ, रत्नागिरी यांचा सन्मान गावचे 3 नंबर मानकरी श्री विनायकजी सुर्वे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। डावा साहून ओनर श्री संजय होरंबे, गाव पानवळ। डावा साऊंड प्रोप्रायटर श्री संजय गोरंबे, डावादादा, गाव पानवळ। बाबा गवळ यांचे प्रतिनिधी आमचे मित्र सन्मान होतोय। श्रीपद ढवळ यांच्या शुभ हस्ते साक्षी मालुसरे कोरसला देणार आहे। आजचा हा तिवरेमेढे शिमगोत्सव 2026 आणि या तिवरेमेढे ग्रामविकास मंडळामार्फत आणि ग्रामीण मंडळामार्फत आयोजित श्री राजूदादा पडाळ, राजूदादा खेडेकर यांच्या सौजन्यानं आजचा हा शिमगोत्सवाचा गाण्यांचा भक्तिमय नजराणा आणि सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे। असा हा साणेवरची गाणी हा सोहळा या ठिकाणी सादर होतोय। या कार्यक्रमाला आपण या लगेचच सुरुवात करत आहोत। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। मित्रांनो, आजचा हा भक्तिमय नजराणा, हा साणेवरची गाणी हा सोहळा प्रथमच या वर्षात या ठिकाणी आपल्या तिवरेमेढे गावामध्ये होतोय। आणि या कार्यक्रमासाठी या कोकणचं खऱ्या अर्थानं जे रत्न म्हणलं जातंय ते आपल्या कोकणचे सुपुत्र आणि बुलंद आवाजाचे बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जातं, असं तुमच्या आमच्या सर्वांचं आणि आपलंसं वाटणारं असं आपल्या समोर उभं असलेलं नेतृत्व, कर्तृत्व, प्रतिभावंत कलाकार या मातीत घडतोय असं आपल्या सर्वांचं आदर्शवंत उदाहरण म्हणजे आपणा सर्वांचे लाडके विकास सर लांबोरे यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया। खऱ्या अर्थानं आजचा हा सोहळा निश्चितपणे आनंदात पार पडणार आहे। मात्र तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, युट्यूबच्या माध्यमातून असेल, इंस्टाच्या माध्यमातून असेल, आपण पाहत असतोय या वर्षी जवळजवळ 50 गीतं आपल्या ग्रामदेवतांवरती सरांनी केलेले आहेत। आणि त्यासोबतच त्यांना साथ दिले ते आपल्या कोकणच्या कोकण कन्या आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची लाडकी गायिका तृप्ती जाधव ह्या त्यांना सहकार्य करणार आहेत। अशा सर्वांचं मी मनुष्य एकदा स्वागत करतो। मी प्रथमतः आमचा संच या ठिकाणी त्या संचाची ओळख करून देतोय। या कार्यक्रमासाठी, या सोहळ्यासाठी जो ढोलकीपट्टू आपल्याला लाभलेला आहे ते आमचे हर्षदादा आडविलकर, त्यानंतर आमचे किबडो मास्टर आशिषदादा गावडे, त्याचबरोबर ऑक्टोपॅड मास्टर विलासदादा करंबेळे, विशालदादा करंबेळे, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं या कोकणच्या मातीमध्ये, या कोकणच्या क्षेत्रामध्ये, साऊंड क्षेत्रामध्ये जो बुलंद आवाज आपल्याला आपल्या कानापर्यंत पोहोचला काही वर्षामध्ये, आपण जे नाव या कोकणच्या मातीमध्ये घेतोय आणि ज्याच्या आवाजाची गोड ओळख या मातीमध्ये पेरली गेले असे आमचे संजय दादा हेवरंबे दादा यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। म्हणजे आमचे डावा दादा साऊंड आणि खऱ्या अर्थानं सरांसोबत असलेल्या आमच्या महाराष्ट्राची लाडकी गायिका म्हणलं जाईल अशी जिच्या पौतं बांधायचं या गाण्याच्या फेम आणि जवळजवळ या गाण्याला 2 लाखाहून अधिक
जे लाईक्स मिळाले युट्यूबच्या माध्यमातून, रील बनल्यात जवळजवळ 2 लाख, आणि त्याचबरोबर जवळजवळ 50 ग्रामदेवतांची गीतं ज्या लाडक्या कन्येनं आपल्या गायली अशी तृप्ती जाधव, आणि आता जे सध्या फेमस गाणं म्हणलं जातंय जवा वय होतं कोवळ, असं शिवरायांवरती जे गाणं गायलं गेलंय आणि जे फेमस होतंय अशी या गायिका आपल्या तृप्ती जाधव यांचं मी प्रथमतः आमच्या या तिवरे मेढे गावातर्फे स्वागत करतो. त्याचबरोबर माझा गेला कुठे गिरीधारी हे सुंदर असं राधाकृष्ण गीत, जे फेम या गीताच्या फेम आहेत त्या आमच्या साक्षी मालुसरे पुण्याच्या गायिका आहेत, त्यांचं देखील आमच्या तिवरे मेढे गावातर्फे आमच्या संचातर्फे स्वागत करतो. त्याचबरोबर कोरस म्हणून जे लाभलेले आहेत ते आमचे संतोषदादा लांबोरे सरांचे भाऊच. त्याचबरोबर सरांचं जे नाथ मंडळ आहे नवलाई देवी नाथ मंडळ, पहिला ठोका आईच्या नावाने वाजवा. मंडळी, हा शिमग्याचा सण गावगावच्या पालख्या, गाव पांढरीच्या पालख्या साडीवर आलेल्या आहेत. गावाचं गोकुळ झालंय, गावाचे पंढरे झाले. या गाण्याचा कार्यक्रम म्हटला की बाऱ्यांसारखे जे आहेत, आज प्रतिस्पर्धी कोण नाही, मी काही सिंगल वारी कधी केलेली नाही. आज हे समजून घ्या, जी काही वेळी सेवा होईल आई ढोलकरीं चरणी, धनी विनोबाच्या चरणी, आकारी ब्राह्मण आहे, नवलाई आहे, पावनाई आहे, मानाई आहे, जोगाई आहे. आणि भूमी जो कोण पूर्वज इथं आला पहिला, आणि ज्या पूर्वजाने ज्या गाव पांढरीचा कौल घेतला आणि गाव सीमा आखून घेतली, तीव्र आणि मेढे एकच झालं, तीव्र मेढे. आणि इथून ज्या पूर्वजापासून एकाचे 21 झाले, पाचाचे 25 झाले, त्या भरल्या अनाथ शिजल्या दानात, गुराढ वरात, पोराट वरात, आणि इथपासून अगदी परदेशात गेले, परदेशातनं पोरं इथं आले. आणि ही जो काही गोकुळ भरलेला आहे, आणि तिच्या प्रांगणामध्ये कोणी डेकोरेटर्स आहे, कोणी हे सगळे निवेदक आहेत. आज अनेक लोक इंजिनियर्स असतील ह्या ऐकले. आणि जी ही गावची पांढर, ही जी माझी ढोलकरी नाही, देवळात मूर्ती पहिल्यांदाच ऐकलंय की एका लाकडाच्या खांबामध्ये आईनं आपलं रूप धारण केलं आणि सीमेवर तिकडे पाषाणावर. काय कला आणि काय त्या मालकीनीची कृपा, मला एकदम भरून आला. आणि ह्या गाव पांढरीच्या समोर माझ्यासारखा एक गुरु राखणारा पोरगा आज इथं तिचं कौतुक सांगणार आहे. तिचं कौतुक मी काय सांगणार, पण ती काय जी सेवा करून घेईल ती तुमच्या समोर सादर करतो. आज पण प्रतिस्पर्धी नाही, त्याच्यामुळे ही सिंगलच बारी समजा, जेवढी सेवा होईल ती गोड बनवून घ्या आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिलं ज्या वेळेला कधी पहिल्यांदा पाषाण ठेवलं असेल आणि त्याच्यानंतर वाडवडिलांना सावली केली असेल, त्याच्यानंतर मातीच्या भिंती झाल्या असतील, कौलं ठरले असतील, आणि त्याच्यानंतर आता स्लॅबचं मंदिर, आणि हे पहिलं गीत माझ्या ढोलकरींच्या चरणी अर्पण करतोय. माझ्यासोबत माझ्या लेकीसारखी, माझ्या लेकी एवढीच आहे माझी तृप्ती, अनेक गाणी माझ्यासोबत केली आणि तिच्यासोबत आणि या सगळ्या साधासोबत मी पहिलं आईच्या चरणी गाणं ठेवतोय. लक्ष असो. चम चम चमके कळस सोनेरी,
तुझ्या मंदिराचा अग चमचम चमके कळस सोनेरी तुझ्या मंदिराचा तिवरे मेढेत जय घोष गरजे ग्राम दैवताचा चाले जागे रे माझ्या ढोल करी नाहीचा चाले जागे रे माझ्या विरोबा देवाचा. तिवरे मेढत जय घोष गरजे काम दैवतेचा चाले जागर माझ्या ढोल करी नाहीचा चाले चाले जागर माझ्या ढोल करी नाहीचा चाले जागर माझ्या ढोल करी नाहीचा चम चमके कळस सोनेरी तुझ्या मंदिराचा सागर माझ्या ढोल करी नाहीचा सागर माझ्या विरोबा देवाचा नवलाई विठलाई देवी जुगाई आला गाव हा शरण तुम्हा चूक भूल तर घडता काय क्षमा करावी या क्षणा नवलाई विठलाई देवी जुगाई आला गाव हा शरण तुम्हा चूक भूल तर घडता काय क्षमा करावी या क्षणा देव विरोबा आकारी ब्राह्मण आणि मानाईचा तिवरे चाले सागर माझ्या ढोल करी नाहीचा चाले सागर माझ्या ढोल करी नाहीचा चाले चम चमके कळस सोनेरी तुझ्या मंदिराचा चाले जागर माझ्या गाव देवीचा चाले जागर माझ्या गाव देवाचा चाले या ठिकाणी बरं टाळ्या वाजवा ही डबलबारी नाही आहे मला माहिती आहे. बरं आपल्याला टाळ्यांशिवाय जमत नाही हो पण आता करणार काय. त्यांना एकाला म्हटलं डाव्या झालं बरं म्हटलं एका माणसाने इथं आणून तरी उभा करायचा त्याच्याकडे बघितलं काही ना काही झालं असतं. पण असो या ठिकाणी राजापुरातून तिवरे गावातून माझे अनेक कार्यक्रमाला खूप खूप लांब अगदी खेडापासून त्यांनी उपस्थिती असते ते माझे मुज्जूदादा टोळे. आज देशामध्ये धर्माधर्मांवरती हा विरोधाभास असताना इथं हिंदू मुस्लिमाचं ऐक्य अशी अनेक मंडळी आहेत आणि त्याच्यापैकी माझा मुज्जूदादा टोळे या ठिकाणी राजापुरातून आलेले आहेत. त्या ठिकाणी नितीन सूद आहेत, प्रथमेश आहेत, दैत आहेत माझे दादा, अनेक गाड्यांचे म्हणजे निर्माते आहेत ते आलेले आहेत तिवरे गावातून राजापूरचं तिवरे. त्याच्यापासून दाबळेची काही आमची मंडळी आलेली आहेत अनेक. तुम्हाला मानाचा मुजरा आले मानाचा मुजरा करायचा नसतो वारी नाही तर माझ्या देवडे गावचे राजेंद्रदा माईल आलेले या ठिकाणी सोमलिंग देवाचा माझा हे सगळे मंडळाने
वांजळे गावची मंडळी आलेली आहेत आणि पुढचं गाण्याचं बदल. धन्यवाद. या ठिकाणी पहिलं गीत या आईच्या चरणी गायलं गेलं. दुसऱ्या गीताची सुरुवात करण्यापूर्वी, दुसऱ्या गीताचे बोल सांगण्यापूर्वी निश्चितपणे सांगायला आवडेल, ज्या ग्रामदेवतेची पालखी आपण खांद्यावर घेऊन नाचतो, ज्या ग्रामदेवतेला आपल्या घराशी आणतो, तिची खूर आपल्या या घराला लागतात, अशी आई या गावचं ग्रामदैवत असेल, तुम्हा आम्हा सर्वांचं ग्रामदैवत असेल, तिला खांद्यावर घेण्याची मजा जी असते ते सुख या कोकणातच पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं हे सुख आपल्या पूर्वजांनी, आपल्या वाडवडिलांनी जपलं आणि ते खऱ्या अर्थानं आपलं टिकलं पाहिजे, यासाठी तुम्हा आम्हा सर्वांनी हे प्रयत्न केले पाहिजेत. ही आई जी आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते आणि तिलाच आपण कुठेतरी एक देवाऱ्यामध्ये बसवून तिचं हे छोटस मंदिर जे आपल्या समोर उभं आहे, ते छोटस मंदिर खांद्यावर घेऊन आपण नाचवण्याचा प्रयत्न करतो. ती म्हणजे आपली ही बसलेली आई आणि तिची सुंदर अशी पालखी. आणि ही पालखी नाचवतानाचा जो आनंद असतो तो या गीतातून सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दुसऱ्या गीतातून होतोय. गाण्याची सुरुवात अशी असेल, डोळे भरून पायीन पालखी खांद्यावर घेईन, डोळे भरून पायीन पालखी खांद्यावर घेईन. तुझ्या मंदिरी येऊना, तुझी गोपाळी गाईना, रूप तेजाच पाहुना, ज्योत समय लावीना, ज्योत समय लावीना, डोळे भरून पाहिना पालखी खांद्यावर घेईना, डोळे भरून पाहिना पालखी खांद्यावर घेईना. जरा ऐकू नये. तुझ्या मंदिरी येऊना, तुझी गोपाळी गाईना, रूप तेजाचं पाहून ज्योत समाई लावीन, ज्योत समाई लावीन, डोळे भरून पाहिन पालखी खांद्यावर घेईन, डोळे भरून पाहिना पालखी खांद्यावर घेईना, डोळे भरून पाहिन पालखी खांद्यावर घेईन, डोळे भरून पाहिन पालखी खांद्यावर घेईन. श्रावण पौर्णिमेच जागर होते देवाला करुण सादर, सप्ता चालतो परंपरेन थोर पूर्वजांचा आदर. फाल्गुन पुण्य पवित्र मास घरात पालखी येण्याची आस, होळी मांडाची जमतोना, दरवळतो चाफ्याचा सुवास, चाप गाराड घालून, डोळे भरून पाहिन पालखी खांद्यावर घेईन, डोळे भरून पालखी खांद्यावर घेईना, डोळे भरून पाहिन पालखी खांद्यावर घेईन, डोळे भरून पाहिन पालखी खांद्यावर घेईन. तुझ्या मंदिरी येऊन तुझी भूपाळी गाईन, रूप तेजाचं पाहून ज्योत समय लावीन, ज्योत समय लावीन, डोळे भरून पाहिन पालखी खांद्यावर घेईन, डोळे भरून पाहिन, पालखी खांद्यावर घेईना, डोळे भरून पाहिन पालखी खांद्यावर घेईन, डोळे भरून पाहिन पालखी खांद्यावर घेईन. या ठिकाणी की शक्तितुऱ्यामध्ये 18 शस्त्र 18 पुराण ज्यावेळेला आपण वाचतो, 4 वेद 4 उपवेद वाचतो
आणि त्याच्यामध्ये कुठेच ह्या देवींचा उल्लेख नाही. कोणत्या देवींचा? ज्या ग्रामदेवतांच्या. आज एकमेव अशी गोष्ट आहे, आज गावात 12 वाड्या असतील, 7 वाड्या असतील, आणि त्या वाड्यांमध्ये त्या सगळ्या वाड्यांचा मग प्रत्येकाचा वाडेकरी वाडी प्रमुख कोणतरी वेगळा असेल, गाव प्रमुख कोणतरी वेगळा असेल, पण या सगळ्या वाड्यांना, सगळ्या मुलांना, सगळ्या गावाला एका धाग्यामध्ये बांधून ठेवणारी ही माय माऊली ग्रामदेवता. आणि ज्याप्रमाणे श्रावणामध्ये पौत बांधलं जातं आणि ते पौत एक प्रकारे ती आई त्या गावकऱ्याच्या हातात ते प्रत्येकाला देते आणि प्रत्येक घरातल्या चिरंजीवाला किंवा त्या प्रत्येक घरातल्या माणसाला सांगते की आता हे बाप्पाला अर्पण कर. आणि ह्या पौत्याचा संदर्भ सांगणारी आई, त्या पौत्याचा संदर्भ सांगणारी आई मी आता सुरुवात करण्याआधी तू नंतर बोलते. आलं पैसा आलं तर ते पौते वही कुठे होती? तुम्ही एवढं गप तरी करणार काय? गाणीच आहे मोठी होती. गाणी एक एक आपण घेऊयात, पण आता सुरुवातीचं एक गाणं आपण पौत बांधाचं घेऊयात. गाव देवाचा आणि त्या विश्वाचा धनी आणि या गावाची मालकीण या दोघांचा संबंध दाखवणारं हे गाणं. गणाला पौत बांधायचं, ज्याच्यावरती तृप्तीनं मॅशअप केला आणि त्या मॅशअपला तिच्या या गाण्यावरती 2 लाखाहून अधिक रेळ बनल्या. आणि ज्यांना अगदी तिकडच्या वरच्याला काय पौत होतं काय माहिती नाही, त्या काठावल्याला माहिती नाही, किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, खानदेश असो, विदर्भ असो, पण तिकडे लोकांनी त्या रेळा बनवल्या. पण तेव्हा वाटलं की यार आमच्या गावदेवच्या, आमची कोकणची पद्धत ज्यावेळेला लोकांपर्यंत पोहोचते त्यावेळेचा एक वेगळा उत्साह असणार आहे, वेगळा आनंद आहे. आणि हे गाणं माझ्या ढोलकरींच्या चरणी, माझ्या गुरुबाच्या चरणी अर्पण करतो, जे ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं. असलं काहीतरी हवं मला. मी ह्याचा भोकेलेला मला असं आता पालिके सानेवर थोडी उशीर आलेली आहे, पण तरी पण आपण सगळ्यांनी उत्साह करूया. शॉर्टकट मध्ये जाणार आहे. बरं आज काय मला नमन करता येणार नाही, तर जोक सांगता येणार नाही. लोक म्हणतील सानेवरच्या गाण्यांचा कार्यक्रम आहे आणि लांबोरे बाबा काय पण बोलतो. म्हणून आजच्या गोष्टी, हा जो संगीतमय सोहळा आहे हा गोड बनवून घ्या आणि गाणी सगळी फरमाईश. त्याच्यानंतर ते तुझा यंदाचं जे ट्रेंडिंग आहे ते गाणं म्हण. नवगणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं, गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांदायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ढोल करीन, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं, गळाला पवत बांधायचं, सुखानं नांदायचं, गळाला पवत बांधायचं, पवत बांधायचं, गळाला पवत बांधायचं, सुखानं नांदायचं, गळाला पवत बांधायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं.
आणि गावदेवीचं गाणं, त्या दोघांचं नातं सांगणारं गाणं. हे गाणं मी बाप्पाचरणी अनेकदा जे आहे सादर केलं, पण गावदेवाच्या चरणाशी आज हे गाणं पहिल्यांदा सादर करतोय आणि आठवणीच्या समोर आणि म्हणून म्हणतोय. सरवल भारावून मास येतो आनंदात, मंदिरात गाव येत, गाव देवा पुजून जात, गाव देवा पुजून जात, गाव देवा पुजून जात. सुख रखवाली गाराड, सुख रखवाली गाराड, माझ्या आई तरी सांगायचं. पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं, सुखाने नाचायचं गडाला, पवत बांधायचं. वीत वीत मोजून ईत सीमा गावाची आखलेली, तत्वान सत्वान चतुर्सी बेला राखलेली, चतुर्सी बेला राखलेली, चतुर्सी बेला राखलेली. आता त्या इराणचं आणि अमेरिकेचं हे युद्ध सुरू आहे. देशांच्या बाउंड्रीज, देशाच्या सीमा आणि त्याच्यातला सूक्ष्म घटक आमचा गाव. ते सीमेसाठी तिकडे भांडत आहेत. इस्रायलचं आणि इराणचं युद्ध आहे. पण माझ्या गावदेवाने, माझ्या पूर्वजानं हा जो गाव, तेव्हा तहसीलदार नव्हते, तेव्हा डेप्युटी कलेक्टर नव्हते, तेव्हा जिल्हाधिकारी नव्हते आणि प्रांत नव्हता, दप्तरी नोंद नाही. पण त्याच्या आधी जो कोणी पूर्वज, जो कोणी वाडवडील वीत आखून ही सीमा निश्चित केली आणि तिथपासून नंतर भारत स्वतंत्र झाला, प्रशासन आलं आणि त्याच्यानंतर दप्तरी नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आणि आता ते मॅपवर दाखवतात, गुगल मॅपवर आता तिवरेमणे गाव. पण त्याच्या आधी त्या मॅपला मापणारा वाडवडील आणि गाव पांढर किती श्रेष्ठ गोष्ट आहे. आणि म्हणून काय म्हणतोय, वीत मोजून ईत सीमा गावाची आखलेली, तत्वान सत्वान चतुर्सी बेला राखलेली, चतुर्सी बेला राखलेली, चतुर्सी बेला राखलेली. कडसास माणसास देव देतो सारी बरकत, सुख कोणी भले थोडी आहे अवघ्यानी चाखलेली, आहे अवघ्यानी चाखलेली, आहे अवघ्यानी चाखलेली. सणासुदीच्या मुहूर्ताला, सणासुदीच्या मुहूर्ताला तुझ्या बाप्पाला सांगायचं. पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं, सुखाने नाचायचं गडाला, पवत बांधायचं. आहे ना जागाव ना बस. हेच गाणं तिने मॅशअप केलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. एक मुगडा काय याचा एक बांधुनी मला सूत, काळजात अंतरात कस गुंफून ठेविनात. एक वेव गावदेव धनी चतुर्सी मामाला का, अकुरात एक दंत दुजा विश्वाचा चालक. तुम्हा दोघांविना कुणाशी, तुम्हा दोघांविना कुणाशी मी हक्कानं भांडायचा. पवत बांधायचा गडाला, पवत बांधायचा, सुखानं नाचायचं गडाला, पवत बांधायचा. पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं, सुखानं नाचायचं गडाला, पवत बांधायचं. अवघडाचं गोतायचं आणि सुखानं नाचायचं, गावदेवाचं
बांधायचं गडाला पवत बांधायचं एकदा जोरदार टाळ्यांची दाद गुणराव. नाव गणाचं गोंदायचं आन सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकुमानं नात नव्यानं सांधायचं भेट दिली ही गाव देवानं भेट दिली ही गाव देवानं तुला पवत बांधायचा पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गडाला पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखाने नांदायचं गडाला पवत बांधायचं नाव गणाचं गोंदायचं आन सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकुमानं नात नव्यानं सांगायचं भेट दिली गाव देवानं भेट दिली गाव देवानं तुला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गडाला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखाने नांदायचं गडाला पवत बांधायचं अशिरीत कोकणात एक बांधून वेगळा सूत गवळणात अंतरात कसं गुंफून देवी नाथ कसा गुंफून देवी नाथ कसा गुंफून देवी नाथ एकमेव गावदेव धनिक तुझी मामालाता अपुराचा एकदंता तुझ्या विश्वाचा चालक तुझा विश्वासा चालक तुझा विश्वासा चालक तुम्हा दोघांविना कुणाशी तुम्हा दोघांविना कुणाशी मी हक्कन वाटायचा पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गडाला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखाने नांदायचं गडाला पवत बांधायचं नाव गणाचं गोंदायचं आन सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकुमानं नात नव्यानं सांगायचं भेट दिली ही गाव देवानं भेट दिली ही गाव देवानं तुला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गडाला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखाने नांदायचं गडाला पवत बांधायचं सुखाने नांदायचं गडाला पवत बांधायचं हॅलो सोन्याच्या पावलाने उमराव लांडून आली ही घराला सोन्याच्या पावलाने उमराव लांडून आली ही घराला चंदनी पालखीत आई निघाली शिमगा खेळायला शिमगा खेळायला चंदनी पालखीत आई निघाली शिमगा खेळायला शिमगा खेळायला सोन्याच्या पावलाने उमराव लांडून आली घराला
आई निघाली शिमगा खेळायला शिमगा खेळायला चंदनी पालखीत आई निघाली शिमगा खेळायला शिमगा खेळायला सोन्याच्या मावलाने उमराव लांडून आली घराला सोन्याच्या मावलाने उमराव लांडून आली घराला चंदनी पालखीत आई निघाली शिमगा खेळायला शिमगा खेळायला 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 हे बरं टाळ राजापूर गावचे राजापूर तालुक्याचे तिवरे गावचे कोकणची लोककला ही सगळी आमची चौकट आलेली आहे मुज्जू शेख टोळे आणि आमचे ओझर गावचे आणि तिवऱ्यातले पण आलेत राजापुरात एवढे लांब आलेत काय काय प्रेम आहे आणि आज एक मुस्लिम बांधव गाव पांढरीच्या सानेवर तिचं कौतुक ऐकायला राजापूर तालुक्यात आलाय हा आमचा भारत आहे हा आमचा देश आहे आणि हा आमचा गाव आहे आणि ही आमची माती आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की तिवरे गाव त्याचं पण नाव तिवरेच आणि त्याचा धनी त्याचं गाण्याची फरमाईश आली 500 रुपये दिले आहेत भेटल्याशिवाय जाऊ नका राजापूरची भूमी पवित्र तिथं गाजले तुझी हो गाथा चतुर्शिवेच्या मालका धन्या तिवरे गावच्या ब्राह्मणानाथा तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माथा तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माथा तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माथा तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माथा राजापूरची भूमी पवित्र तिथं गाजते तुझी हो गाथा चतुर्शिवेच्या मालका तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माथा तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथे ठेवलंय मी हा माथा तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माथा तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माथा हिरव्या हिरव्या डोंगर रांगा जणू मायेचा गारवा कोकिळ गाते मंजुळ गाणी इथं विहंगे पारवा इथं विहंगे पाडवा इथं विहंगे पाडवा गावकरी मानकरी चाकरमानी धन्य तुझे गुण गाता गाव कुसाला कुशीत घ्याव असे तूच गावता तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माथा तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथे ठेवलंय मी हा माथा राजापूरची भूमी पवित्र तिथं गाजले तुझी हो गाथा चतुर्शिवाच्या मालका धन्या तिवरे गावच्या ब्राह्मणनाथा तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माथा तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माथा धन्यवाद. त्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे विष्णू गोरुले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर प्रकाश सुर्वे या गावचे 2 नंबरचे मानकरी त्यांच्याकडून 501 रुपये आलेला आहे. त्याचबरोबर बंडू सुर्वे या गावचे 1 नंबरचे मानकरी आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये दिलेले आहेत. त्यांना सरांचा जो विचार आहे नमनामध्ये स्त्रिया नाचवू नयेत या मताशी आम्ही सारेजण सहमत आहोत आणि तुम्ही छान विचार मांडलात.
मला वाटलं कोणी आला हवा विरोधक किंवा काय. मी बुवा याला गेले घाबरतो. हे तुम्हाला सांगू काय रे बायका कानो का ना मनात. बरं कोण बोलत पण नाही काय. राहून दे जरा, मी आपला गाणी म्हणतो आणि जातो. एक सांगतो, मला म्हणतील आता जे मी सांगणार आहे ना त्याला म्हणतील हा जुन्या विचारांना बुरसटलेला आहे. एवढा शिकला पण काय शिकलेला काय फायदा नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, का नको आज मी पहिल्यांदा माझ्या या आयशीच्या समोर सांगतोय, याचा काय परिणाम व्हायचा ते म्हणतो. आलोय चांगलं जगायला आणि आता या किटलस टाकून जातोय. बघा आता काय, मी समजा नमनात काम करतोय आणि माझ्या पोरग्यान नमनात गणपतीची भूमिका केली. ऐकता हो वय ना. आणि मी शिपाई आहे किंवा आरती करायला आलेला आहे आणि कुणी एखादा बोलला दोघांचा फोटो काढूया. गणपती माझ्या मुकुट लावलंय माझ्या पोरग्यात. मग मुकुट लावलेला असताना मी त्याच्या खांद्यावर हात ठेवेन. देव ना तो. अरे माझा पोरगा घरा इथं देव आहे ना, ह्याच्या समोर तिथं मी त्याच्यावर खांद्यावर हात नाही टाकू शकत. नाहीतर तो अभ्यास काना घालून तिथे कानाखाली नाही मारू शकत गणपतीचा मुकुट असताना. त्यावेळेचा देव आहे. ह्या ज्या सगळ्या पोरी असतात ह्या आपल्या बहिणीच आहेत, आपल्या लेकीच आहेत. पण धरून चला, जिथं मांडव घातलाय, देव पूजलाय, नारळ पूजलाय, गावदेवाच्या समोर नमान आहे. आता ही स्त्री म्हणजे पृथ्वीला जन्म देणारी भगिनीच आहे, ती माताच आहे, ती पृथ्वीच आहे दुसरी. त्यावेळेला समजा तिचा एखादा धरून चला मासिक धर्म आहे, त्यावेळेला तिच्या समोर नाचून ते आरती वळून हे आम्हाला चालेल, आमच्या धर्मात चालेल. जेव्हा वाडवडिलांनी काहीतरी सांगितलेलं आहे, अमावस्याला नारळ द्यायचा तो द्यायचा, काय विचारायचा नाही. बापसान सांगितलं ना द्यायचा. 5वीला घोगऱ्याच वाटायच्या. आम्ही विचारून जमल घोगऱ्याच का, आय वॉन्ट फुटाणे. अरे वाडवडिलांनी सांगितलं का खुळा म्हणून सांगितला नाही. कमराला करगोडा बांधायचा म्हणजे बांधायचा. वाडवडिलांनी सांगितलं आणि त्या पद्धती करायला नको. आणि मध्ये जाणारा कोणतरी जाऊन सांगणार नमनात परत गाऊ नको जा, एकदा गायली. म्हणून सांगतो ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या पाळल्याच पाहिजे. त्याच्या दिसायला अशा अस्पष्ट आहेत पण त्याचे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या फार अशा खोलवर आहेत. आणि म्हणून बाकीचं सगळं विद्रूप असताना कोकण मात्र सौंदर्य नटत आहे. आणि दरवर्षी ते अगदी पायरी त्याची चढत आहे. त्याचं कारण हेच आहे, आमचा उर्माल लावणारा, लंगोट लावणारा वाडवडील हा खुळा नव्हता, हा डोनाल्ड ट्रम्पचा बाप होता. आणि म्हणून कुठली बनवायचं आहे आईचं गाणाला. मग आपण आयुष्यात कधी मम्मी बोललोच ना आईशीला, आई पण ना आईच बोललो. आणि ते गाणं हिनं पण नंतर ते व्हायरल केलं. राजवीर सुर्वे दादा थँक्यू. 501 रुपयाचा पारितोषिक. बारी बरोबर सुरू आहे ना दादा, तुझ्याकडे येतो हळूहळू. विचार हा किती आहे इथं काही नाही बर, अग देणारा आहे ना आपला लंबोदर. काढवड करून सारी करतो मी सोया, दरवर्ष सारखं मात्र सजू दे घर. ग सांग चल काय काय आणू गाय गणपतीला तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला. ग सांग चल काय काय आणू गाय गणपतीला तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला. ग सांग चल काय काय आणू गाय गणपतीला तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला. ग सांग चल काय काय आणू गाय गणपतीला तुझ्या ग गौराईला घराला मला आता कोण ऐकत नाही ना, मी बायकांच्या नमनाला जायला सोडलं. आणि तरी पण मला एक दोन फोन येतात, अहो भाऊ आता आमच्या नमनात एखादी गायिका द्या. अरे म्हटलं 10-15 शिव्या येतात पण त्या बोलतो मोबाईल कट करतो आणि म्हटलं बा परत मला काही फोन करू नको, पुढचं गाणं. ह्या गाण्याचा अर्थ मी तुम्हाला हळूहळू सांगेन. ते गाणं लंबोदरा. लंबोदरा हे लंबोदरा
करुणा करा हे लंबोदरा, लंबोदरा हे लंबोदरा, करुणा करा हे लंबोदरा. लंबोदरा हे लंबोदरा, करुणा करा हे लंबोदरा, लंबोदरा हे लंबोदरा, करुणा करा हे लंबोदरा. दुर्वा फुल पाच फळ रुजून रुजवात, कुळदेवा कुळदेवा पूजून सुरुवात. पान सुपारी विडा ठेवून ठेवून आलो घरा, पदरा पुसते कारभारीण चौरंगाच्या खुरा. लंबोदरा हे लंबोदरा, करुणा करा हे लंबोदरा, लंबोदरा हे लंबोदरा, करुणा करा हे लंबोदरा. माती मळली हातानं वळली, मातीची त्या गडमुडती, माती मधुनी रुजते जे जे, मातीत नेते ही धरती, मातीत नेते ही धरती, मातीत नेते ही धरती. ज्या दिवशी या नभांगणातून हे जे सूर्यमंडळ आहे आणि त्या सूर्यमंडळामध्ये 9 ग्रह आहेत, बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शुक्र शनी नेपच्यून आणि आता प्लुटो तो ग्रह आहे. आणि या सगळ्या नवग्रहांमध्ये एकमेव पृथ्वी, त्याच्यावरती 73% 71% पाणी, 29% जमीन, फक्त 29% जमीन. आणि त्यामध्ये जो पूर्वज सांगून गेला की 84 लाख योनी, आणि त्याच्यातली एक फक्त माणूस जात. बाकीच्या मुंग्या मासे किडे हरिण वाघ हत्ती विंचू गोम गोचीड, एकमेव माणूस जात ज्याची लोकसंख्या 8 अब्ज, फक्त मुंगींपेक्षा कमी. आणि तो माणूस ज्याला यंत्रसामग्री आली, इथं जरा मुंबईला गेला, 2 पैसे कमवले, पैसा आला, गावाला यायचं, बनियान गोड्या घालायच्या, खळ्यात यायचं आणि भावकीला दळवायचं, भावकीला दादागिरी करायची. ह्याला काय होत नाही, सुवेर सुद्धा की भावकीच पाळणार आहे, फेसबुकवरचा मित्र नाही. आपला भाव जपला पाहिजे, आपला गाव जपला पाहिजे. ज्या ह्या मातीतून आला त्या गणपतीला सांगितलं, अरे मी मातीतून आलो, शेवटी मी मातीत गेलो, तू कोण आहे माणसा, तू कोण आहे. आणि म्हणून माती मळली हातानं वळली, मातीची त्या गणमुडती, माती मधून रुजले जे जे, मातीत नेते ही धरती, मातीत नेते ही धरती, मातीत नेते ही धरती. निसर्गाचं अन माणसाचं नात सांगतो सण, आयुष्याचा मतीचा अर्थ सांगतो बापागण. मूळ गणाचं मूळ स्वरूप जन हो ध्यानी धरा, पक्ष मासने वरीस सरते अशी परंपरा. लंबोदरा लंबोदरा, करुणा करा हे लंबोदरा, लंबोदरा हे लंबोदरा, करुणा करा हे लंबोदरा. माणसाचा जन्म झाला, पोरगा झाला, पोरगी झाली. पहिल्या दिवशी जन्माला बाळ, अरे दुसऱ्या दिवशी झालं या खेळ, असं नाही आहे. आणि ते बाळ जन्माला आलं, 5 दिवशी 12 दिवसाला बारसा, 1 वर्षात जायवळ, 6 वर्षात झाला की पहिलीला, 12वी झाला, प्राथमिक झाला, माध्यमिक झाला, 12वी झाला, कॉलेज झाला, शिकला सवरला. आणि आता लग्न झाली, त्याला पण मुलं बाळ झाली, त्याची पण मोठी झाली.
आणि झाला डायबिटीस, झाला बीपी, अटॅक अटॅक अटॅक. ज्या माणसाला प्रवेश आहे, ज्या माणसाला बोंबी आहे, त्या अर्थ तो योनीत आला, त्याचा शेवट आहे. गणपती बाप्पा सांगतो, अरे मला येणं आहे आणि मलाही जाणं आहे. तो उत्सव सोहळा किती पण मोठा असू दे, तुझा बारसा किती मोठ्या करोड्याच्या डीजे मध्ये आणि प्लॅटफॉर्मवर असू दे, पण तुझ्या शेवटचा पण निरोप समारंभ असणार आहे. त्यावेळी धनराया जे आपण म्हणतो ते करलं जाणार. मी ज्या दिवशी येतो तसा मी जातो, तसा तुलाही यायचंय, तुलाही जायचंय. आणि मग माणसाला जरा कुठं पैसा वाढला, मात तुझ्या दुर्मी. आणि म्हणून गणपती काय सांगतोय, निसर्गाचं अन माणसाचं नातं सांगतो सण, आयुष्याचा मंदिरार्थ सांगतो बाप्पा गण. गण सणाचं मूळ स्वरूप जन हो ध्यानी धरा, पक्षमासने वरी सरते अशी ही परंपरा. लंबोदरा लंबोदरा करुणा करा हे लंबोदरा. दुर्वा फुलं पाच फळं रुजून रुजवात, कुळदेव मूळदेव पूजून सुरुवात. पान सुपारी विडा ठेवून आलो घरात, पदरा पुसते कारभारीण चौरंगाच्या पुरा. लंबोदरा हे लंबोदरा करुणा करा हे लंबोदरा. लंबोदरा हे लंबोदरा करुणा करा हे लंबोदरा. एकदा जोरदार टाळ्या. या ठिकाणी निलेश सुर्वे यांच्याकडून 200 रुपये, त्याचबरोबर राजवीर सुर्वे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि बुवांना खास विनंती आहे, गेल्या वर्षी जे नाचामध्ये आपली नमनाची जी झलक दाखवली जात होती ती एकदा झलक पाहायला मिळावी अशी त्यांची विनंती आहे. 501 रुपयाचं यासाठी नमन 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 नको इथं काय. छोटीशी झलक. हा? अरे पण ए श्याम या भय बंद बिन करा. युट्यूबला दिलं मला काय म्हणते सांगा. हा खय झालं तिकडे मन काय भलतं भलतं वाढ. याच्यात जरा तबला बिबला काढ. या ढोलकी नमन थोडं असतात. काढ बघू. हा हे काय वायसाठी काय आहे काय कवरे क्षेत्रामध्ये जाऊ. एक काडी भेटली बस झाली. हा वा. हा कोकणचा शिवदास आहे, हा कोकणचा शिवदास आहे. आणि आता आपली माय, आपली माय, आपली आय आता साडीवर आली. लेकराच्या घरी जाऊन आशीर्वाद देते. आणि माझी माऊली वर्षाच्या 12 महिने जी काही रखवाली करणार आहे, जी आपल्या लेकराने केलेली सेवा पोच करून घेतली मुजू भाई, हे आपल्या आईची वर्षभर पुरणार. आज सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. या पुढच्या वेळेला तबल्या असल्याच्या माझ्या नमान हे तबल्यावर असतो. किती आपले तरी जे आहे तर आहे ना, म्हणून नमनात बायका असायला पाहिजे. अजून काय फरमायचं आहे. त्याचबरोबर देवडे गावचे ग्रामदैवत सोमलिंग देवाच्या नावाने ते घेणार राजेंद्र दीपक माईल आणि प्रतीक गणपत माईल याचकडून ते 500 रुपये घेतो, ते घेतो, ते घेतो. आधी जातो बाय. अन्यायाची सोसली झळक हे तृप्तीने गायल्यानंतर अर्थात मी आधी गायलं. त्याचे निर्माते आमचे प्रथमेश राजापुरातनं आलेले आहेत. एकदा लय लांब गाडी ओपन नाही ना, बिबटे बिबटे जो चालेल गाडी ऐकू का तुला त्या आवाजात तृप्ती गाव दे, मी गाव दे. मुजू शेठ ना तुझ का जबाब होतो कोण. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. अरे खाली बघा आता किती आहे.
पुढे लागेल. जवा वय होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ जवा वय होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ तवा जमावला मावळ म्हणून ही उभी आज देवळा तवा जमावला मावळ म्हणून ही उभी आज देवळा मावळ म्हणून ही उभी आज देवळ. तवा जमावल मावळ म्हणून ही उभी आज देवळ. जववय होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ जववय होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ तवा जमावला मावळ म्हणून ही उभी आज देवळा तवा जमावला मावळ म्हणून ही उभी आज देवळा माझ्या शिवरायांच्या मुळा डावला उभी आज देवळा माझ्या शिवरायांच्या मुळा डावला उभी आज देवळा माझ्या जिजाऊची अशी कुजबुली तिनं पेचावला एका साहिरा बसवला एका साहिरा तिनं बसवला एका साहिरा. डोळ्याची घालून गळ्यामध्ये राजा स्वराज्याचा हा शोभे करा राजस्वराज्याचा हा शोभे करा, राजस्वराज्याचा हा शोभे करा. त्याची वंदावी पावला त्यातच व्हावा सोहळा त्याची वंदावी पावला त्यातच व्हावा सोहळा तवा जमावला मावळ म्हणून ही उभी आज देवळा तवा जमावला मावळ म्हणून ही उभी आज देवळा माझ्या शिवरायांच्या मुळे डावलं उभी आज देवळ. माझ्या शिवरायांच्या मुळे डावलं उभी आज देवळ. गेली 400 वर्षे सरू तरी त्याची थोरात ही रणनीती त्याची थोरात ही रणनीती, त्याची थोरात ही रणनीती. तुमच्या मागे तुम्हीच एकमेव भले आले आणि गेले किती भले आले आणि गेले किती, भले आले आणि गेले किती. माझ्या शिवरायांच्या मुळा लढायला हे बळ माझ्या शिवरायांच्या मुळा जगायला हे बळ तवा जमावला मावळ म्हणून ही उभी आज देवळा तवा जमावला मावळ म्हणून ही उभी आज देवळा माझ्या शिवरायांच्या मुळे डावलं उभी आज देवळ. माझ्या शिवरायांच्या मुळे डावलं उभी आज देवळ. जववय होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ जववय होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ तवा जमावला मावळ म्हणून ही उभी आज देवळा तवा जमावला मावळ म्हणून ही उभी आज देवळा माझ्या शिवरायांच्या मुळे डावलं उभी आज देवळ. माझ्या शिवरायांच्या मुळे डावलं उभी आज देवळ. माझ्या शिवरायांच्या मुळा डावला उभी आज देवळा 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 छत्रपती शिवाजी महाराज की. ही कोकणातली निर्मिती आहे. एक दिवस अख्खा महाराष्ट्र आमचा लांजा, खेळ, संगमेश्वर, आमची रत्नागिरी, आमचा रायगड, सिंधुदुर्ग याची दखल घेतली जाईल. या भूमीतलंच गाणं, या भूमीतली चाल, या भूमीतलाच आवाज. पुढचं गाणं घ्यायचं आहे त्याच्या आधी एक सामान्य कुटुंबातील हा व्यक्ती एक सामान्य कुटुंबातील हा व्यक्ती आहे. आज प्रत्येकाच्या घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोहोचला या गाण्यांच्या माध्यमातून. आणि या अशा कलाकाराला खऱ्या अर्थानं दाद देणं हे कौतुकास्पद आहे. आणि डावादादाला याची खऱ्या अर्थानं किंमत कळाली आहे, भारावून गेलेला आहे. आणि या भावनेनं या ठिकाणी छोटासा सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या. माऊलीचा या ठिकाणी माऊलीची मूर्ती या ठिकाणी प्रदान केली आहे. पांडुरंगा
मी एवढं सांगेन, मी हे सगळं जपण्याचा प्रयत्न करेन, प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न करेन. मी उठणार नाही, मातणार नाही, घेतला बसा टाकणार नाही. जो कोण विरोध होईल तो होईल. शेवटचा प्रवास फक्त गोड व्हावा याच्यासाठी अट्टास आहे. आता बाकी काय, 2 पोरं आहेत, आई वडील आहेत, एक सख्खी बायको आहे, नोकरी धंदा आहे आणि या गाव पांढरीच्या कृपेने सगळ्या काही गोष्टी आहेत. फरमाईश आहे माझ्या राजवादा खेडेकरची, देव निघाला देवळातून घेतो. रूप लावताना हा क्षण पारण पिटतय हो पाहुण. वर्षभर देव पाषाण मूर्ती आणि ही लाकडाच्या खांबामध्ये आणि असे सुंदरशी नाकात नथ आणि सगळे आभूषण घालून धनी आणि बाय सजलेली आहे आणि रूप लागतायत. आणि दुसरं मंदिर एका अर्थानं एक मंदिर असं स्लॅबचं आहे आणि दुसरं मंदिर बाहेर पालखीचं आणि देव सगळे तिच्यात येत आहेत आणि निघालत लेकाला भेटायला, माहेर वशनीला भेटायला. 2 मुलाची आई बिचारी माहेर वशनी आली आणि माझ्या तिच्या एक तिची आई जन्म देणारी आणि दुसरी राखवाली आई तिच्या पाया पडायला निघाली खाण्या नारळाची बोटी घेऊन. आणि काय गाणं, रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहुण. रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहुण. देव निघाल देवळातून आणि बसलं पालखीमध्ये जाऊन. 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 रूप लावताना हा क्षण, रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहुण. रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहुण.
देव निघाल देवळातून आणि बसलं पालखी मध्ये जाऊन. तुझा भारीच भेटतो. तू काय डिस्को गाणी म्हणत नाही, देवाची गाणी म्हणते. लावण्या बिवण्या चालते, पण यो बडी यो असं काय नाही ना. हे गाव हे लग्नात पोर येतात ना, लहान लहान पोरं तर लय करतात. या 2-3 बहिणी असतात ना, आता लगीन सराई होईल. त्या सख्या बहिणी असतात ना, त्यांचं कॉम्पिटिशन असतं. आल्या की साड्या दाखव, मी कशी बघ साडी नेसले, दागिना बघ, 1,70,000 तोळा घेऊन पण बघ कसा हार कालाय. जळवाजळवीसाठी असतं हे सगळं. आणि त्याच्यात पोरग्याला सांगितलं असतं, शुभम मावशीचा योग्या भेटेल, तिथं मस्ती करशील, तुझं तांगाड बोलून टाक. पण त्या पोरग्यांना पण ना मामाकडे आल्यावर काय जो चेव येतो, त्यांना सगळं दाखवायचं असतं. मला काय काय येतं, किती कविता पाठ आहेत. आणि हिनं सांगितलं असं योग्याच्या नादात लागू नको, पंडीच्या. पण हे ना, हा गेला ना तर मला मोबाईल दे. मोबाईल नाही दिला तर भान खाडकं पाडून येणार. मग ही आत येऊन आपली कुबलते जोरात पण बोलायचं नाही ना, भोकांड पसरलं तर अजून प्रॉब्लेम. अशा लगीन सरायच्या गोष्टी. आणि ती लेख समोर गातोय तुमच्या राजू टोळेंची फरमाईश आहे. हे गाणं पण व्हायरल झालंय. लेख सुखाचं नंदनवन. हे ऐकलं हो गाणं? ऐकलं ना? बोलू की नको? लेख सुखाचं नंदनवन. तो इमोशनल होता. सगळ्या माझ्या लेकींसाठी, सगळ्या माझ्या माहेरवासींसाठी. तुम्ही जर नसाल ह्या जगात, काय किंमत आहे आम्हाला? आम्हाला जन्मच कोणी दिला असता म्हणा. किती श्रेष्ठ आहे सगळं. एवढीशी दुलदुलणारी पोर, मोठे होते, बापाचा काळीज. घरात या कोकण सोडून बाकीच्या तिकडं गरोदर असताना तपासणी करतात 3 महिन्यांनी. पोरगी दिसली की निष्क्याव, काय झाली पाप करतात. आमच्याकडे ना हुंडाला ना काय, आमची पोर आली तर अहो द्यास देतात पोरीला. काय लक्ष्मी आमची, आमच्या पहिला मान माहेर बसलेला इकडं. काय यार वाढवायला आपल्या करून ठेवलं. आणि आपण काय नाचवायचं. किती श्रीमंती आहे बघा ना. माहेर वाशी येते एवढी, गाव पांढऱ्याला भेटायला परत, ती कुठं पण असून लांब. काय लेकीचं तिने ठेवलंय. हे गावाची आकारी कोणा ढोल करीन. अरे ती पहिली कोणतरी लेखच असेल ना कोणाची तरी. केवढी मोठी लेकीची गोष्ट आहे. धावादा. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन. ले काय करा कामानं आलं की बाबांनो घ्या, बाबांनो पाणी घ्या. आणि म्हणून म्हणतो घरदाराचा हा सण, तीच घरामध्ये सण, सणू आईचा सहवास, तीच बाजूला बसण, तीच बाजूला बसण, तीच बाजूला बसण. लेक घराचं या अंगण, लेक बरकतीचं अंगण, लेक घराचं या अंगण, लेक बरकतीचं अंगण, लेक नशिबाचं हे दान, लेक विश्व तारांगण, लेक टिपुराचं चांदण, लेक गारव्याचं चंदन, लेक टिपुराचं चांदण, लेक गारव्याचं
जेव्हा घर होत सार सुन लेक घराचं या घरपण लेक मायेचं आपलेपण लेक मायेचं आपलेपण लेक मायेचं आपलेपण लेक संकट निरूपण सांजवाती निरंजन लेक संकट निरूपण सांजवाती निरूपण लेक उत्सव सोहळे सण लेक पावन कशी सोन लेक टिपुराचं चांदण लेक गारव्याचं चंदन लेक टिपुराचं चांदण लेक गारव्याचं चंदन लेक टिपुराचं चांदन लेक गारव्याचं चंदन जीवावघ्याला लावून होते परक्या घरचं धन जीवावघ्याला लावून होते परक्या घरचं धन कुणी भेटेल का हो सांगा असं जगामध्ये शोधून असं जगामध्ये शोधून असं जगामध्ये शोधून कसा येतो तिच्यात असा आई बहिणीचा तो गुण कसा येतो तिच्यात असा आई बहिणीचा तो गुण एक टिपुराचं चांदण एक गारव्याचं चंदन एक टिपुराचं चांदण एक गारव्याचं चंदन एक टिपुराचं चांदण एक गारव्याचं चंदन एक टिपुराचं चांदन एक गारव्याचं चंदन एक सुखाचं नंदनवन एक तुळस वृंदावन एक सुखाचं नंदनवन एक तुळस वृंदावन एक टिपुराचं चांदन एक गारव्याचं चंदन 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 या गाण्यासाठी काय पाहिजे तुम्हाला धन्यवाद या गाण्यासाठी आणि गाण्याच्या निमित्तानं आणि आजचा जो दिवस आहे तो 8 मार्च महिला दिन आहे आणि हा आणि या निमित्तानं या बात आहे. सरांसाठी पारितोषिक आलेलं आहे साई चेतन दर्शन अमित अक्षय प्रमोद स्वरूप संगलेवाडी वासियांकडून सरांच्या चाहत्यांकडून सरांसाठी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक थँक्यू सो मच 2500 रुपयाचं पारितोषिक आलंय मद्रास वरनं आमच्या भडकंबाचे योगेश कनावचे तिकडे जाऊन अण्णा झालेला आहे आणि त्यांची फरमाईश आहे भडकंब्याची 2 गाणी ती घेऊया डावा दादावर एक गाणं आणि राजू खेडेकर दादा यांच्यावर एक गाणं आहे त्याच्या आधी होय अहो पैसे दिले तर घ्यायला लागणार ना ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी त्याच्या आधी माझ्या आज लक्षात आलं जर कार्यक्रम केले तर गाव हा विषय माझा आहे गेली 22-25 वर्ष मुंबईला राहिलो पण शहरात मी गाव जपतो नाही ते एवढं गावठी शब्द अरे कंदाल भावकीत करतो इद्वास बघत बुवा हे आहे काय आणू घराला पवतं बांधायचं मी काय सारवणार तिकडे होतो मुंबईला होतो तरी पण गाडी गाव जपलो म्हणून गाव हा माझा सॉफ्ट कॉर्नर आहे आणि म्हणून गावावरती एक समाज प्रबोधन गीत झालंच पाहिजे शाहीर इथं हा गायकी करायला आला आणि काय करायला ते समाज प्रबोधन झालं पाहिजे म्हणून गाव जोडूया चला भांडण विसरू गाव एक ह्या वाड्या किती पण असू देत आणि किती काय असू देत एक असा एकमेव धागा आहे बरोबर बांधून ठेवतो आणि कासरा ठेवलेल्या हातात तिने लय उडायचं नाही चल मागे आणि बरोबर तुमचं घर बंद असून दे कुल्लूप असून दे गणपतीला आणि शिमग्याला बरोबर उघडणार आपलं सगळं जाळ्या बिळ्या काढून सगळी चादर बिदर धुवून आई येणार ना रांगोळी काढून आणि खड्या नारला वटी सुग रखवालीचा जाप 12 पाताचा जाप आणि तुझ्या तेजात तुझ्या सत्वान जे काय होईल तर कर आणि कुठं पण असून देऊ आमच्या त्यात डिस्ट्रिक्ट ज्युडिशियरी आहे नंतर हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे एकदा का तुमच्या गावात सुप्रीम कोर्ट एकच गाव पांढर घे बघू ठेव नारला वाट ठेव नारला वाटवला की विषय संपला हो सुप्रीम कोर्ट याच्या पलीकडे देव नाही हिची एकदा शपथ घेतली ढोल करीन बायची शपथ ह्या गावातली ती सगळ्यात मोठी माझी पांढर माझी आई नवलाई आमची कॅम्प्याची विटलाई नवलाईची शपथ घेतली म्हणजे विषय संपला हो त्या माणसाला काहीच नाही केलं जांभी चोरलेला नाही म्हणजे नाही होत एवढं आहे कुठं बघा एवढी शपथ कुठं आहे का बघा काय मालकी आहे आणि म्हणून गाव जोडूया चला भांडण विसरू अरे
अरे का असेल कुणी एखादा खैर चोरला असेल कुठे जांभी केलेला असेल जरा 2-4 चिरं टाकला असेल इकडे तिकडं आई माय सॉरी मनाने पुढं जाऊया ना राजकारण आलं हे बिल्ल लावलं धनुष्यबाण लावलं कुठला पण पक्ष असू दे गावात नाही आला पाहिजे मतदानापुरता राहायला पाहिजे अरे गाव यार आपल्या वाढवण्यानं वसवला यार या राष्ट्राने वसवला अंडू मांडून विसरला अरे त आहे तिकडं सेन्सिटिव्ह आहे विषय गाव जोडूया भांडण विसरू अरे गाव जोडूया भांडण विसरू अरे तुझी न माझी ओळख एका अरे तुझी न माझी ओळख एका आम्ही आईच लेकरू गाव जोडूया भांडण विसरू गाव जोडूया भांडण विसरू गाव जोडूया भांडण विसरू गाव जोडूया भांडण विसरू तुझी न माझी ओळख एक तुझी न माझी ओळख एक एका आईचं लेकरू गाव जोडूया भांडण विसरू गाव जोडूया भांडण विसरू तुझा माझा पूर्वज गेला नांदून इथं चतुर्सीमा मोजून आखली त्या नवीन नवीत चतुर्सीमा मोजून आखली त्या नवीन नवीत चतुर्सीमा मोजून आखली त्या नवीन नवीत घेतला कबूल त्यानं गाव पांढरीचा भले उपाशी पोटीला सत्य अंतरीचा गाव बसवला गाव देवान गाव बसवला गाव देवान चुकीचं असा करू गाव जोडूया भांडण विसरू गाव जोडूया भांडण विसरू गाव जोडूया भांडण विसरू गाव जोडूया भांडण विसरू तुझी न माझी ओळख एक तुझी न माझी ओळख एक आईचं लेकरू गाव जोडूया भांडण विसरू गाव जोडूया भांडण विसरू धनी सोमलिंग देवाचं तेवढे गावाचा मालक त्याचं गाणं ये माहिती ना पाठ आहे तुझं संकट धावतो हा मी म्हणतो बघून ठेवतो माझं नाही धावा संकट तुझी स्किल काय तरी 4 भर संकटी धावतो हाकेला पावतो संकटी धावतो नवसाला पावतो हाकेला देतोय देवडे गावावर सोमलिंग देवाचा सदैव आशीर्वाद 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 सोमलिंग देवाचा सदैव आशीर्वाद देवाचा आशीर्वाद सोमलिंग देवाचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद सोमलिंग देवाचा आशीर्वाद बोलूया आरती उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया आरती उंदरावरी
ओवाळू आरती आकारी ब्राह्मण ओवाळू आरती धरलिंगाला ओवाळू आरती धावा देवाला ओवाळू आरती निनाई देवीला ओवाळू आरती पावना देवीला ओवाळू आरती जागमाता देवीला ओवाळू आरती नागा देवीला ओवाळू आरती शुक्ले बाबेला ओवाळू आरती रसिक राजाला ओवाळू आरती उतरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळू आरती मूर्ती गणाला